नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी प्रेम खिल्लारे आणि आज आपण चाललो आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भेट द्यायला. तर चला बघूया मंदिर आणि तुम्हाला दाखवतो मंदिरामध्ये काय काय गोष्टी आहेत आणि कशा प्रकारे मंदिर बांधलेलं आहे. चलो फिर. गाईज, तो गलत डिसिजन. वी आर ब्रेकिंग रूल्स. तर आता आम्ही रूल तोडून जात आहोत कारण आम्ही रॉंग टर्न घेतलेला आहे वरूनच्या चुकीमुळे. तर हे रॉंग टर्नमुळे आता आम्ही मेन ब्रिजवर रॉंग घेतलेला आहे ॲक्च्युली. आणि ते कोणीच ट्राय नका करू. तुम्ही मेक शुअर करा की तुमचा टर्न परफेक्ट आहे आणि तुम्ही बरोबर रस्त्याने जातात, कारण एक रॉंग टर्नमुळे कदाचित तुमचा अपघातही होऊ शकतो. तर आत्ता आपण ऑलमोस्ट नाही बोलू शकत, एक थोडासा रस्ता आपण केलेला आहे पूर्ण. आपण एंटर झालेला आहोत त्याला. भिवंडीच्या रोडपासून इथून सुरुवात होईल आणि असं म्हणतात की भिवंडीच्या रोडला खूप खड्डे असतात आणि इतर वेळी गेलेलो आहे तर मला खड्डे मिळालेच आहेत. पण कदाचित आता काही पावसाळ्याच्या अगोदर काही काम झालं असेल तर आय होप चांगला रस्ता मिळेल, पण काही सांगता येत नाही. तर बघू आणि मग तुम्हाला कळवतो. तो गाइस, हम लोग अभी ट्रैफिक में फंसे हुए हैं बहुत ज़्यादा, और अभी ये ट्रक ने थोड़ा आगे ले लिया है वैसे तो गाइस, ये आप देख सकते हैं यहाँ पे गणपति का वो मंडप बना रहे हैं, सेटअप बना रहे हैं एक्चुअली. बहुत मेहनत लग रही भाई, बहुत अच्छा है. और हम लोग फिर से ट्रैफिक में अटक गए. तो गाइस, हम लोग अभी क्या बोल सकते हैं, फुल भिवंडी से थोड़े सा बाहर निकले और इसके बाद अभी मतलब इसके बाद ज़्यादा ट्रैफिक तो नहीं लगेगा क्योंकि वो ट्रैफिक वाले एरिया में पीछे छोड़ दिया. छोड़ाए हम वो गलियां. बाय बाय. टर्न बघायचा, टर्न बघा बाय. बाईकचे टर्न म्हणजे काय बोलतात, कदाचित मला असं वाटतं एस टी महामंडळवाल्यांनी कदाचित किंवा एस टी महामंडळवाल्यांना असं वाटतं की ह्यांचा हा जो रोड आहे ना, म्हणजे जो रोड असतो तो फक्त ह्यांच्यासाठीच आहे. कारण हे अशी गाडी चालवतात की जसं काही सांगूच नका, ह्यांनीच येऊन स्वतः रोड बांधलेला आहे. रायडर असतात ते खामखा, म्हणजे हे बदनाम आहेत बाईक रायडर. खरे तर एस टीवाले असतात, असं कट मारून जातात की तुमचा जीव कधी हातातून घेऊन जाईल समजणार नाही. तो ऐसे कुछ हम लोग अभी मंदिर के करीब आ चुके हैं. यहाँ से मंदिर 6 किलोमीटर दूर है और फिर अभी भी वो ड्राइव का मतलब बहुत 6 किलोमीटर चलाना है, ऑलमोस्ट 6 या 5 किलोमीटर. पर देखते हैं अभी. चलो, अभी पहुँच ही चुके हैं हम लोग. एक 5-10 मिनट में हम वहाँ पे पहुँच जाएंगे. थोड़ी सी दारू मेरे अंदर आ गई, बोले यार लोग बस याद है तू. ले लिया ना. नमस्कार मंडळी. तर अशा प्रकारे आता आपण मंदिराच्या जवळच पोचलेलो आहोत. 2 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे, पण पाऊस आल्यामुळे आम्ही इथे थांबलेलो आहोत कारण आम्ही छत्री आणि बाकीच्या काही गोष्टी घेऊन नाही आलो आहोत. आणि एक 1.5 तासापासून गाडी चालवत असल्यामुळे आमचे बोलतात ना बॅक पेन पण होतं, तर थोडासा मी 5 मिनिटाचा रेस्ट घेतला आहे. मग जाऊ मंदिर. तर अशा प्रकारे आपण आता तिकडून निघले आहोत आणि एक आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. राईट टर्न घेतल्यानंतर महाराजांचं मंदिर आहे आणि त्यात डबल पावसाने आम्हाला गाठलेलं आहे रस्त्यातच. आणि अशा प्रकारे बघू शकतो पाऊस आणि ढग पण पडेल. राईट राईट. तर आपण मंदिरापाशी पोचलो आहोत आता, बघू शकता तुम्ही. नमस्कार मंडळी. तर मंदिरात जायच्या अगोदर आपल्याला आपल्या चप्पल काढून जावं लागेल, कारण चप्पल घालून आत प्रवेश नाही आणि कोणत्याच मंदिरात चप्पल घालून प्रवेश नाही. चक्के लागा लगे होता है घर में, भाग इधर बहुत गर्म लगा था दोपहर में. तो आप लोग देख सकते हैं अभी हम लोग गेट के बाहर खड़े.
यहाँ से और चलिए अंदर चलते। तर आपण बघू शकतो, आपण मंदिराच्या आत प्रवेश केलेला आहे आणि मंदिराच्या आत आल्यानंतर एक पॉझिटिव्ह वाईब येते, कारण अतिशय सुंदर प्रकारे मंदिर बांधलेलं आहे. मंदिरात अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण बघूया. सर्वप्रथम आपण त्या गोष्टी बघू, त्याच्यानंतर आपण महाराजांचं दर्शन करू. मंदिराच्या आत आपण प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला थोड्या अंतरावर गेल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधले प्रसंग छायाचित्राच्या मार्फत भिंतीवर दाखवण्यात आलेले आहेत व त्याच्याबद्दल मराठी व इंग्लिशमध्ये माहिती उपलब्ध आहे, जेणेकरून लोकांना त्या प्रसंगाबद्दल विस्तारात माहिती मिळेल. तसंच आपण थोडंसं अंतरावर गेल्यानंतर आपल्याला एक संग्रहालय दिसतं. त्या संग्रहालयामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळीन वापरलेले शस्त्र ठेवण्यात आलेले आहेत व त्यांच्याबद्दल विस्तारात माहिती दिलेली आहे. तर नमस्कार मंडळी, आपण इथं पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ नेव्ही का म्हणतात, कारण सर्वप्रथम भारतामध्ये त्यांनीच आपल्या सेनेमध्ये नौदलाची सुरुवात केली होती. तर त्याच्याबद्दल तो पूर्ण प्रकारे माहिती दिलेली आहे. इंग्लिशमध्येही आहे आणि मराठीमध्ये पण आहे, कारण लोकांना समजलं पाहिजे, जे बाहेरच्या देशातून येतील लोक त्यांना पण समजलं पाहिजे की पूर्ण इतिहास त्यासाठी दोन्ही लँग्वेजमध्ये दिलेला आहे. आणि बघायला गेलं तर इथे तसेच अनेक प्रसंग आहेत ज्यांना 3Dच्या ह्याच्यामध्ये स्वरूपात भिंतीवर कोरलेलं आहे आणि खाली त्याची माहिती लिहिली आहे. तर आपण आता मंदिराच्या वरती आलो, म्हणजे मंदिराच्या साईडला एक जशी किल्ल्याला कमान असते तशी कमान केलेली आहे आणि त्याच्यावर आपण आलेलो आहोत आणि आपण बघू शकतो की पाठीमागं काय खूपसुरत वातावरण आणि डोंगर वगैरे आहेत आणि वरून पण मंदिर खूप सुंदर दिसतं. अतिशय एकदम काय बोलू शकतो त्याला, एकदम मन प्रसन्न झालेलं आहे कारण महाराजांच्या मंदिराला भेट दिल्यानंतर. तर मंडळी आता आपण आज जाऊ आणि महाराजांचं दर्शन घेऊ. जास्त काही मी आज बोलू शकणार नाही कारण खूप लोक आहेत. तर या. तर मंडळी माझं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि खूप छान दर्शन झालेलं आहे आणि मूर्ती अतिशय सुंदर मूर्ती आहे. मी तुम्हा सर्वांना सांगतो की तुम्ही पण यावे आणि नक्की या मंदिराला भेट द्यावा. या मंदिरामध्ये अनेक गोष्टी आहेत जे तुम्ही बघू शकता. या मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर इतिहास कोरलेला आहे आणि जे महाराजांनी लढाया केल्या किंवा काही जे महत्त्वाचे प्रसंग आहेत ते या भिंतीवर
छायाचित्राच्या मार्फत दाखवलेले आहे. हिंदी आणि मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये आहे आणि ते ब्लॉगमध्ये दिसतील तुम्हाला. पण अतिशय सुंदर प्रकारे मंदिर बांधलेलं आहे आणि मंदिराचं काम खूप सुंदर झालेलं आहे आणि मूर्तीबद्दल तर काहीच बोलू वाटतं, सुंदर मूर्ती आहे. तर मंदिराचं दर्शन झालेलं आहे, खूप छान दर्शन झालं. तर आता आम्ही घरासाठी निघतो, त्याच्या अगोदर कुठेतरी नाश्ता करू. तर चला. तर मंदिराचं दर्शन झालं आणि आम्ही आता निघत आहोत. मग राहों में उनसे। तो गाइस हमारी गाड़ी का ब्रेक नहीं लग रहा, तो मेरे प्रिय मित्र वरुण वो अपने मैकेनिकल वो गाड़ी का ब्रेक टाइट कर रहे हैं, क्योंकि जब ब्रेक मार रहे हैं तो मार रहे हैं यहाँ पे, लग रहा है अगले गांव में। तो अभी वरुण बहुत मेहनत कर रहा है, मैं भी कर लेता, बट वो मुझे बोला कि भाई तू कैमरा पकड़ और मेरी मेहनत दिखा, वो थोड़ा व्यूज़ मिलता है उससे ना। तो बारिश तो कंटिन्यू चालू ही है और ब्रेक टाइट करके हो गया हमारे भाई का। एलॉन मस्क की कंपनी में पहले काम करते थे, वहाँ पे वो मसल देते थे। है बारिश में चल फोटो लेके रेनकोट वेनकोट पहनते रेनकोट पहनते फोटो। So guys, अगर वीडियो तुमको अच्छा लगे तो जितना हो सके चैनल को अनसब्सक्राइब करो, हाँ, unlike हाँ, करो। हाँ। क्योंकि वैसे भी तुम लोग सपोर्ट करने वाले हो नहीं, वैसे भी मत करो। गाइस तो अब लोग अभी आगे सब रास्ता तय कर चुके हैं घर के लिए, और मतलब बहुत ही ये मज़ा आ रहा है। और देख सकते हैं आप ये व्यू एकदम ऑस्ट्रेलिया जैसा है और बहुत खूबसूरत है। भालू बना पड़ा हुआ है, अरे देख भालू, भालू 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 जंगली बियर। भाई देखिए रोड पे कैसे भालू बिलू आपको मिल सकते हैं मरे हुए। वो भालू नहीं है, वो कुत्ता है, पर आप गाड़ी चलाते ध्यान रखिए कि कुत्ते ना मारे आप रोड पे। तो अभी हम लोग नाश्ता करने के लिए रुके, क्योंकि सुबह कुछ खा के नहीं निकले थे, तो इसलिए हम सोचे कुछ नाश्ता करें। तो वड़ा पाव मंगाया है और मिसल पाव भी आ रहा है। अभी करते हैं नाश्ता और फिर यहाँ से नाश्ता करके निकलते हैं। तर मंडळी मिसळ पाव आलेला आहे आणि मला तर सवय मामलेदार मिसळ खायची आहे, पण आज पहिल्यांदा मी दुसरी कोणतीकडे मिसळ खातो, तर बघू कशी लागते आणि मग मला सांगतो कशी लागते। तो गाइस हमारा खा पी के हो चुका है और आज का ब्लॉग यहीं पे एंड करते हैं। और आप सब सब्सक्राइब कीजिए, लाइक करिए, शेयर करिए, कमेंट करिए और इंस्टा पे मुझे फॉलो भी कीजिए। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो।